विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे। महायुतीमध्ये कोकणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली असून तिथं अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अशावेळी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होते आणि यामध्ये महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झालेली आहे। कोकणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास आमदार दळवी यांचा विरोध आहे। मुलीचा अर्ज मागे न घेण्यावर महेंद्र दळवी अद्याप तरी ठाम आहेत। दरम्यान महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे। त्यावर मार्ग काढण्यासाठी मंत्री उदय सामंत हे नाशिकला गेल्याची सूत्रांची माहिती आहे। नाशिकच्या जागेचा तिढा सुटला तर जुईली दळवी यांचा अर्ज मागे घेण्याचा विचार होऊ शकतो अशी शिवसेनेतील सूत्रांची माहिती आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, जुईली दळवी अर्ज मागे घेणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे। तुर्तास तरी महेंद्र दळवी हा अर्ज मागे न घेण्यावर ठाम आहेत, पण पुढे काय घडामोडी घडण्याची अपेक्षा आहे? मोठ्या प्रमाणात यावेळेला विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी बंडखोरी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही जागांवरचा तिढा अद्यापही कायम आहे। खास करून नाशिकच्या जागेचा जो तिढा आहे तो अद्यापही सुटलेला नाही। कारण तिथं भाजपचे नगरसेवक जे माजी नगरसेवक गणेश गीते यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी केलेली आहे आणि त्यामुळे ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती। तिथं मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। उद्योगमंत्री उदय सामंत हे नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत आणि या जागेवर कशा पद्धतीने तिढा काढला जातो, सजेशन काढलं जातं, त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत। मात्र दळवी सध्या तरी आपल्या मुलीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तयारीत नाहीत। मात्र जर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला तर मात्र दळवी आपल्या मुलीचा अर्ज मागे घेऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे। तर कदाचित या बार्गेनिंगसाठीच हे सगळे उमेदवारी अर्ज भरले गेले असावेत। आपली जागा सेफ करण्यासाठी प्रत्येकाने त्या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे असं चित्र या निमित्ताने दिसून येते। नक्कीच प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।